हाय फ्रेंड्स, आय एम संगीता. वेलकम टू अवर चॅनल सुभाष फूड्स. आज आपण ठाणे शहरानजीक कळवा येथे आलेलो आहोत आणि गुढीपाडव्यानिमित्त इथलं एक फेमस असं गावदेवी मैदान आहे. तिथे ह्यूज खूप मोठी अशी रांगोळी काढलेली आहे. ती रांगोळी आज मी तुम्हाला एक्सप्लोर करून दाखवणार आहे. चला तर मग. तुम्ही बघत असाल गुढीपाडव्याची गुढी सुद्धा छान पैकी उभारलेली आहे. तशी सुंदर अशी पूजा सुद्धा केलेली आहे आणि गुढीपाडव्याच्या शेजारी रांगोळीची सुद्धा गुढी उभारलेली आहे. त्याच्याबरोबर असलेला फळांचा नैवेद्य, हळद कुंकू, कलश, तसंच शेजारी असलेली पूजेचं सामान म्हणजे समई आणि घंटी, तिथे नारळ, असं भव्य दिव्य असं हे सगळं रांगोळीच्या रूपाने आपल्याला या रांगोळी कलाकारांनी मांडलेलं आहे. संस्कार भारती कळवा यांनी या गावदेवी मैदानामध्ये ही रांगोळी साकारलेली आहे आणि या रांगोळीसाठी भरपूर लोकांनी भेटी दिलेल्या आहेत. सरस्वतीचं चिन्ह तुम्हाला दिसत असेल इथे. पुढे येणारी ईद याचं सुद्धा प्रतीक म्हणून स्टार आणि चंद्र यांचं सुद्धा हे प्रतीक ईदेचं ठेवलेलं आहे. शंकराचं वाद्य डमरू हा सुद्धा इथे दाखवलेला आहे. हर हर महादेव, त्रिशूळ हा सुद्धा रांगोळीने सुंदर असा साकारलेला आहे. शंकराची पिंड, धनुष्यबाण, गदा, वेगवेगळ्या प्रकारचे चिन्हांनी आपल्याला इथे रंगसंगतीमध्ये सुंदरता आणलेली आहे. हिंदूंचा ध्वज तुम्हाला इथे दिसत असेल, परशु आहे. स्वस्तिक चिन्ह तुम्हाला दिसत असेल. सौंदर्याचं प्रतीक म्हणून कंगवा आणि आरसा सुद्धा तुम्हाला इथे दिसत असेल. तुळशी वृंदावन, सरस्वतीचं पुन्हा इथे चिन्ह तुम्हाला दिसत असेल. गाय वासरू हे वात्सल्याचं प्रतीक, ममतेचं प्रतीक हे तुम्हाला इथे दिसत असेल. लक्ष्मीची पावलं, कमळ हे लक्ष्मीचं चिन्ह. बासरी, मोराच्या चिन्हाच्या रूपात मोरपीस. पाळणा म्हटला की आपल्याला राम जन्म किंवा कृष्ण जन्म आठवतो.
कासव, जे आपण कुठल्याही मंदिरात जाताना कासवाला आधी आपण नमन करतो, ते कासव सुद्धा आहे. हत्ती, ऐश्वर्याचं प्रतीक. परत एकदा शारदेचं चिन्ह, शुभ चिन्ह. तबला, शहनाई. काठ असा सुंदर असा त्यांनी तयार केलेला आहे आणि हिरवं आणि गुलाबी, पिवळा, जांभळा, निळा, पांढरा आणि डार्क पिवळा अशा अनेक रंगांची उधळण करून संस्कार भारती कळवा ग्रुपनी ही सुंदर अशी रांगोळी रेखाटलेली आहे. भव्य दिव्य अशी ही रांगोळी आपल्याला संस्कार भारती कळवा या ग्रुपने श्री गावदेवी कळवणदेवी समिती 2024 गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपल्याला इथे पाहावयास मिळेल. पाडव्यापासून सुरू होणारे चैत्र नवरात्री आणि रामनवमी पर्यंत ही नवरात्र सुरू असते. त्यामुळे संस्कार भारतीने तुम्ही बघत असाल की अगदी सेंटरला नवरात्री निमित्त ही जी मध्ये देवीची सुंदर अशी चित्र रेखाटलेलं आहे रांगोळीच्या द्वारे, तर तुम्ही बघू शकता. लाल कलरचा शालू आणि त्याच्यावर पिवळे बुट्टे असं हे कॉम्बिनेशन केलेलं आहे. लोकांना ही रांगोळी पाहण्यासाठी त्यांनी छान अरेंजमेंट केलेले टेबल्स ठेवलेले आहेत आणि तुम्ही बघत असाल लोक सुद्धा या रांगोळीचा छान आस्वाद घेताना दिसत आहेत. आजचा रांगोळीचा कळवा येथील ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही मला कमेंटद्वारे कळवायचे. माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओजना लाईक, शेअर, कमेंट आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर प्रेस करा. थँक्यू.